नमस्कार. मी पुरुषोत्तम पारधे आणि आपण बघत आहात न्यूज मराठी 15. हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये सध्या एका भरतीची चर्चा आहे आणि ती चर्चा आता थेट मुंबईपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 15वा वित्त आयोग आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत करण्यात आलेली पदभरती आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण आरोप अत्यंत गंभीर असा आहे. भरती झाली, नियुक्त्याही झाल्यात, पण गुणवत्ता यादीच प्रसिद्ध करण्यात आली नाही. म्हणजे पात्र कोण आणि अपात्र कोण आणि नोकरी नेमकी कुणाच्या कृपेने मिळाली की यात काही आर्थिक व्यवहार झालेत, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोडे यांनी या भरती प्रक्रियेविरोधात थेट राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि यानंतर जे घडलं त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची झोप उडाल्याची चर्चा आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक राजेंद्र भालचंद्र भालेराव यांनी थेट जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. जाहिरातीतील अटी आणि शर्तींचं उल्लंघन झाल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. इतकंच नाही तर नियमबाह्य पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचा ठपकाही या पत्राद्वारे दिनेश भोडे यांनी वरिष्ठांकडे केलेला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर भरती प्रक्रिया पारदर्शक होती तर गुणवत्ता यादी का जाहीर करण्यात आली नाही, आणि जर गुणवत्ता यादीच नाही तर निवड झालीच कशी? कोणाच्या फोनवरून किंवा कोणाच्या दबावातून की कोणाच्या मर्जीने, की यात काही आर्थिक व्यवहार झाले की काय? या प्रश्नांची उत्तरं आता जिल्हा परिषद प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. दरम्यान या पत्रात संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबतही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा प्रशासनात जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या जिल्हा परिषदेमध्ये फक्त एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे. ही भरती प्रक्रिया रद्द होणार का? आणि जर चौकशी झाली तर दोषी अधिकाऱ्यांवर, जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि होणार असेल तर कोणती कारवाई होणार? बघूया काय होते ते. मी पुरुषोत्तम पारधे आपली रजा घेतोय. आपण बघत राहा न्यूज मराठी 15. हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल.